गाडीत दोरीने गळा आवळला, कोयत्याने वार. ताम्हिणी घाटात 22 वर्षीय तरुणाचा मित्रानेच केला खून. धक्कादायक कारण समोर. पैशाच्या वादातून मित्रानेच केला आदित्यचा निर्घुण खून. चोंबे पिंपरी तालुका माढा येथील 22 वर्षीय युवकाचा पैशाच्या कारणावरून मित्रानेच निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना उघडीस आली आहे. मृत आदित्य गणेश भगत, वय 22, राहणार साई रेसिडेन्सी फ्लॅट नंबर 105 सेक्टर 07 इंद्रायणी नगर भोसरी पुणे. हा तरुण मूळचा माढा तालुक्यातील चोंबे पिंपरीचा आहे. मृत आदित्य त्यांच्या 3 मित्रांसह 4 चाकीतून MH12 XM 9448 पुण्याहून ताम्हिणी घाट मार्गे महाबळेश्वर येथे फिरायला निघाले होते. पैशाच्या वादातून मित्रांनी आदित्यचा गाडीतच दोरीने गळा आवळला, खून केला. त्यानंतर जवळील सणसवाडीच्या जिल्हा रायगड हद्दीत कोयत्याने डोके, गळा व हातावर वार केल्याचे माणगाव पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अनिकेत महेश वाघमारे, वय 26, राहणार हिंगणे खुर्द सिंहगड रोड पुणे व तुषार उर्फ सोन्या शरद पोटोळे, वय 24, राहणार कर्वेनगर पुणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तिसरा संशयित आरोपी प्रज्वल उर्फ सोन्या संतोष हंबीर, राहणार वरजे माळवाडी हा फरार आहे. आदित्य 4-5 वर्षापासून 2 चारचाकी गाड्या कंपनीत भाड्याने लावून व्यवसाय करत होता. काही वर्षापूर्वी आदित्य कुटुंबासह पुण्यात राहायला गेला होता. त्याच्या खुनाची वार्ता गावात समजली. सोमवारी तारीख 12 रात्री उशिरा चोंबे पिंपरी या त्याच्या मूळ गावी आदित्यवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.